तुझी या घरात राहण्याची लायकीच नाहीये. असं बोलू नका हो सर्जेराव. चांगल्या माणसांना मदत करायची असते, ही साधी गोष्ट कळत नाही तुला? अहो खरंच मी चुकले. त्या झेंड्यांनी भीती घातली मला. पण तुम्ही आम्हाला येऊन सगळं सांगू शकला असतात मंदाताई. त्या झेंडेचं काय ते मी बघून घेतलं असतं. साहेब मी सांगतो, हिने झेंडेकडून पैसे घेतले असणार, तेव्हाच या घरातली सगळी माहिती त्याला देत बसली असणार. तुमच्यामुळे ईशा वहिनीचा जीव धोक्यात आला मंदाताई, कळतंय ना तुम्हाला? त्यामुळे ही अशी वेळ आली आज घरात. साहेब साहेब मला माफ करा. परत अशी चूक नाही होणार. मी नाही वागणार अशी. साहेब हिचं काही ऐकू नका, हिला हकलून द्या. नाही नाही साहेब, अहो मला एक चान्स द्या. हवं तर मी ईशाताईंची सुद्धा माफी मागते. साहेब मला खरंच माहित नव्हतं की त्या राजनंदिनी ताई आहेत. नाहीतर मी असं वागलेच नसते हो. मंदाताई, ईशाताई, मंदाताई काय करताय तुम्ही? ईशाताई मी चुकले, मला माफ करा. मी परत असं नाही वागणार. ईशाताई हिच्या रडण्यावर जाऊ नका, ही त्या झेंडेला सामील आहे. नाही ईशाताई, अहो त्या झेंड्यांनी भीती घातली मला. मी खरंच असं नाही वागणार. पुन्हा तुमच्यावर तशी वेळच येणार नाही. इथेच राहा तुम्ही. साहेब मला प्लीज माफ करा. मी काय माफ करणार? तुम्ही आता वहिनी जे सांगते तेच ऐका. कदाचित इथून पुढे हे सगळं बदलेल. म्हणजे असं की आधी या घरात काही वेगळ्या गोष्टी घडणार होत्या, पण आता तसं काहीच होणार नाही. तुम्ही आता जे राजनंदिनी बद्दल बोललात ना, ते सगळं कायमचं विसरून जा. कोणालाही काहीही सांगू नका. आता सगळं काही पूर्वीसारखंच होणार आहे. तुम्ही आता जे राजनंदिनी बद्दल बोललात ना, ते सगळं कायमचं विसरून जा. कोणालाही काहीही सांगू नका. आता सगळं काही पूर्वीसारखंच होणार. अहो मी काय म्हणते, दुपटी घ्यावी लागतील आता. डिंकाचे लाडू. गरमागरम स्पेशल कॉफी. अगं बाई सोनियाताई, तुम्ही कशाला घेऊन आलात? अरे त्यात काय, घ्या. थँक्यू. हा वेलकम. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन टू बोथ ऑफ यू. आता तुम्ही ग्रँडमा आणि ग्रँडपा होणार आहात. थँक्यू. हो, आणि तुमचं सुद्धा अभिनंदन, कारण तुम्ही सुद्धा आता काकू होणार आहात. हा हो शी, काकू काय? मी काकू वगैरे त्याला म्हणायला नाही लावणार. मी त्याला शिकवणार इनफॅक्ट की सोनिया कसं म्हणायचं. अगं बाई. पण आय एम सो हॅपी फॉर बोथ ऑफ यू. म्हणजे मी तुमच्या दोघांसाठी खूप जास्त खुश आहे. थँक्यू. आता ईशाचं सगळं चांगलं होणार. मी तुम्हाला सांगत होते ना, हा घरातले सगळेजण तिला राजनंदिनी राजनंदिनी असं म्हणत होते, आणि सगळे म्हणत होते म्हणून तिला स्वतःलाही वाटत होतं की ती राजनंदिनी आहे. खरंच आम्ही सुद्धा खूप गोंधळून गेलो होतो. नाहीतर काय. पण मी काय सांगितलं होतं तुम्हाला? सांगितलं होतं ना की ती राजनंदिनी नाहीये, शी इज ईशा. आणि म्हणूनच आपल्याला गुड न्यूज मिळाली ना. अगदी खरंय. आम्ही तिला समजवलं आणि तिने ऐकलं. तुम्ही काय समजवलं तिला? अहो हेच की आता जुनं सगळं विसर. म्हणजे राजनंदिनी हे सगळं आता तू विसर आणि नव्याने सगळं सुरू कर. जावई बापू, तू, होणारं बाळ महत्वाचं आहे. पण अंबाबाईच्या कृपेने तिने सगळं ऐकलं ग बाई. अहो अंबाबाईची नाही, माझी कृपा असं म्हणा. मीच आधीपासून तुम्हाला सगळं सांगत होते ना, हो की नाही? हो, खरंच तुमची खूप मदत झाली आम्हाला. इट्स ओके. पण तुम्हाला माहितीये ना, घरात इतका सगळा विचित्र प्रकार चालू होता. मी म्हंटल तुम्ही का सफर व्हायचं ना या सगळ्यामध्ये. आणि शेवटी ईशाचं सगळं चांगलं झालं, ते इम्पॉर्टंट आहे ना. आता बघा तिचा संसार कसा सुरळीत चालणार आहे. हो सोनियाताई, तुमचा खूप आधार आहे आम्हाला. इट्स ओके, इट्स ओके. शेवटी मी जे म्हणत होते तेच खरं झालं ना. म्हणजे
बाय द वे कॉफी कशी झाली होती? खूप छान झाली होती. थँक्यू. चला मी निघते. ऐका ना सोनिया ताई, म्हणजे तुम्ही रागवणार नसाल तर एक सुचवू का? बोला ना. तुम्ही पण आता एक चान्स घ्या. काय बोलताय? अहो खरंच, ईशाच्या बाळाबरोबर खेळायला भावंड नको का? घ्या तुम्ही एक चान्स. हो काय हो दिनकर? हा? पहा जरा. माझ्या उगाच मागे नका लागू हं तुम्ही. आत्तासाठी आपण ईशाची गुड न्यूज एन्जॉय करू. ओके आलेच मी. कशाला उगीच त्या सोन्याताईंना काहीतरी म्हणतेस का? हो मग काय हरकत आहे. गंमत. सुचवून बघितलं. ईशा, तू आता काम वगैरे काय करत बसलीस? इकडे इथे येऊन बस. सर अहो रोजचीच काम आहे ती. ईशा, आता काम वगैरे काही नाही, आराम करायचा. इकडे. यातलं एक बोट पकड. सर मी आणि रुपाली हे खूप वेळा करायचो ताईच्या जिन्यात बसून. जेव्हा आमच्या समोर 2 पर्याय असायचे आणि कुठला निवडायचा ह्याच्या बाबतीत गोंधळ असायचा. मला पण एक पर्याय निवडायचा आहे. बघूया नशिबात काय. कसला पर्याय सर? तू आधी बोट तर पकड लवकर. सर सांगा ना पण. अरे तू. येस, मुलगी. तुला पण मुलगीच हवी आहे ना? सर मला कोणीही चालेल. पण मला मात्र मुलगीच हवी आहे, आणि तीही अगदी तुझ्यासारखी. तुझ्यासारखीच गोड, प्रेमळ, सुंदर आणि हुशार. सर काहीतरीच तुमचं. यात काहीतरीच काय काय? तुझ्यातले सगळे गुण मला माझ्या मुलीमध्ये हवेत. यात काहीतरीच काय? बरं तुम्हाला हवी तशी होऊ दे. काही दिवसांनी इथे तुझ्यासारखीच आपली गोड मुलगी असेल, हो ना? खूप खेळणार तिच्याशी मी. ऑफिसला दांडी मारणार. तिला मोठं होताना बघायचं मला. बरं मग तुम्हीच सांभाळा तिला. मला सांग, मुलगी झाली तर तिचं नाव काय ठेवायचं आपण? तुम्ही ठरवा सर. तुम्हाला जे नाव आवडेल ते मलाही आवडेल. ठरवायचं काय? मुलीचं नाव ऑलरेडी फायनल आहे. सर येस. तुम्ही ग्रेट आहात. तुम्ही इतक्यात नाव सुद्धा फायनल केलं. नाव तर डोक्यात आहेच आहे माझ्या. राजनंदिनी. आईसाहेब आणि जयदीप दोघांनाही नाव खूप आवडेल. खरं तर अख्ख्या घराला खूप आवडेल, मला खात्री आहे. ईशा, परत कामाला लागणार आहेस? मला सांग, तुला काही प्रॉब्लेम नाही ना राजनंदिनी नाव ठेवलं तर? बोल ना. सर तुम्ही आराम करा. खूप बोलताय तुम्ही, दमायला होईल तुम्हाला. तर मला काय झालंय? मी काय तुझ्यासारखा नाजूक आहे? सर तसं नाही, पण तुम्ही आत्ता कुठे बरे होताय म्हणून म्हटलं. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस ईशा. सर तुम्ही आराम करा, मी आलेच.
क्रेझी पीपल. ईशाची किती फनी आहे ना. म्हणजे बघ ना, मी आता त्यांना ईशाच्या गुड न्यूज साठी विश करायला गेले, तर त्या माझ्याच मागे लागत होत्या. तुम्ही पण चान्स घ्या, तुम्ही पण चान्स घ्या म्हणून. हाऊ फनी. पण एखादी अशी गुड न्यूज सगळंच काही बदलून टाकते ना. म्हणजे बघ ना, इतके दिवस ईशाचे पेरेंट्स इतक्या टेन्शन मध्ये होते. नाउ सी, दे आर सो हॅपी. खूप खुश आहेत रे ते. का नसणार. तर ऑल दॅट नॉनसेन्स ऑफ राजनंदिनी फायनली एंडेड. काय झालं? बरं आहेस ना? बाय द वे, तुलाही कॉंग्रॅच्युलेशन्स. अरे म्हणजे तू पण हा बदल खूप चांगल्या प्रकारे एक्सेप्ट केलास ना, म्हणून. कसला बदल? बदल म्हणजे हाच अरे, की ईशा राजनंदिनी नाहीये आणि ती बदला वगैरे घ्यायला आलेली नाहीये. बघ, मी तुम्हाला डे 1 पासून हेच तर सांगत होते ना, पण कोणीच माझं ऐकून घेत नव्हतं. पण आता शी इज प्रेग्नेंट, सो शी विल ओनली थिंक अबाउट हर बेबी. अँड आय एम शुअर ती आता ते राजनंदिनी, तुमचं प्लॅनिंग वगैरे असं असं एका क्षणात सगळं विसरेल. तर बेबी येणार आहे यार. बेबी येणार म्हटल्यावर एव्हरीथिंग विल टेक अ बॅक सीट, राईट? हे बघ जयदीप, तू पण समजून घे आणि हे सगळं विसर. विसर? सगळं विसरू? हो, विसर आता ते सगळं. आणि आता प्लीज आपण नॉर्मल लाईफ जगूया. I was so fed up of your planning and scheming, Jaydeep. रिअली? नॉर्मल लाईफ? व्हॉट डू यू मीन सोनिया? माझ्या राजानंदिनी ताईचं काय मग? तिला पण हवं होतं नॉर्मल लाईफ, पण तिला तो चान्स मिळाला नाही. कोणामुळे? तर विक्रांतमुळे. तिच्या समोर तिचं अख्खं आयुष्य पडलं होतं सोनिया, पण त्याने तिला क्रूरपणे मारून टाकलं. याहून वाईट आणि घाणेरडी कुठली गोष्ट असेल? हो, हे बघ, पण वेट, लेट मी टॉक. प्रॉपर्टीसाठी जो माणूस माझ्या वडिलांना मारतो, त्याचसाठी जो माझ्या तरुण बहिणीला मारतो, त्या माणसाचं काहीही चांगलं झालेलं मी बघू शकत नाही. ओके, यू गेट मी? आणि आता या खुनी माणसाचा चांगला संसार सुरू होणार आहे म्हणून तुला आनंद होतोय सोनिया? या खुन्याचं बाळ इथे या घरात जन्माला येणार आहे म्हणून तुला आनंद होतोय? मग दादासाहेबांना आणि राजनंदिनीला न्याय कसा मिळणार? सांग ना सोनिया, कसा मिळणार? ओके ओके, तू आधी शांत हो. बस बस इथे. माझं ऐकणार आहेस का? म्हणजे सी इफ इट मेक सेन्स. मला सांग, तुला जे काही आता सगळं वाटतंय त्याचा काही उपयोग आहे का? आहे का? तुला काही वाटत असलं तरी ईशाच्या लाईफ मध्ये आता दुसरं काहीतरी घडतंय. ईशा आहे जयदीप, ईशा. ती तिच्या फ्युचरचा विचार करणारच ना. And her future is her baby. कळतंय? ब्रो इन लॉ बरोबर संसार करणं आता तिला जास्त महत्वाचं वाटतंय जयदीप. एक्झॅक्टली. ईशा वहिनीचं हेच वागणं मला पटत नाहीये, समजलं? अचानक सगळं असं मध्येच कसं सोडून देऊ शकते ती? का? आणखी कशाचा विचार केला पाहिजे तिने जयदीप? जयदीप, तिच्या पोटात ब्रो इन लॉचं बाळ आहे, सो ऑब्विसली ती त्याचाच विचार करणार ना.
आणि जर या बाळाला तिने जन्म देण्याचा डिसिजन घेतला असेल तर याचा दुसरा अर्थ काय होतो माहितीये जयदीप? काय? याचा अर्थ क्लिअर आहे. ईशाने ब्रो इन लॉना त्यांच्या पूर्वीच्या सगळ्या गुन्ह्यांसाठी माफ केलंय. आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर ईशा राजनंदिनी आहे तर मग राजनंदिनीने सुद्धा ब्रो इन लॉना त्यांच्या सगळ्या गुन्ह्यांसाठी माफ केलंय. जयदीप, राजनंदिनी, मी तुला ताई म्हणू की काय म्हणू? कारण मी म्हणजेच तू आहेस आणि तू म्हणजेच मी. यावेळेस माझी ताई म्हणून मदत करशील? खरंच खूप मोठा पेच आहे माझ्या समोर. हे बघ, तुला माझ्याकडून जी अपेक्षा आहे ना ती मला पूर्ण करायची. पण विक्रांत सरांवर प्रेम आहे ग माझं, आणि ह्या भावनेचं आपण काहीच करू शकत नाही हे तुलाही माहितीये. तू अनुभवलेस ते. आणि आता तर आमचं बाळ आहे माझ्या पोटात. आम्हाला दोघांनाही ते हवंय. एकीकडे तुझा भूतकाळ मला स्वस्थ बसू देत नाहीये, तर दुसरीकडे मला माझा भविष्यकाळ माझ्या बाळाच्या रूपाने बोलवतोय ग. सांग ना, काय करू मी? काय करू? मला मान्य आहे की विक्रांत सरांनी तुझा म्हणजेच माझा खून केला होता, विश्वासघात केला होता, आणि हा खूप मोठा गुन्हा आहे. पण त्या गुन्ह्याची शिक्षा आम्ही त्यांना आत्ता कशी देऊ? काय करू? मला खरंच काहीच कळत नाहीये. काहीच कळत नाहीये. भूतकाळ आणि भविष्यकाळ यात माझा वर्तमान अडकलाय. सांग ना, काय करू मी?